आणि बीजे मेडिकल मधनं म्हणजे आज तर निमित्त कदाचित यूपीएससी मध्ये यश मिळाल्यामुळे सत्कार होतोय, पण मला असं वाटतंय की मी स्वतःला लकी समजेल की मी यूपीएससी निघालो आणि मला हे आज इथे यायला मिळालं. आणि बीजे मेडिकल मध्ये असताना सगळ्यात मोठी गोष्ट मी काय शिकलो असेल तर ते म्हणजे ह्युमिलिटी. ह्युमिलिटी कदाचित डेफिनेशन सगळ्याला माहित नसेल तर ह्युमिलिटी मीन्स हॅव्हिंग ऍक्च्युअल रिअलायझेशन ऑफ युअर अचिव्हमेंट्स अँड लिमिटेशन्स. म्हणजे अचिव्हमेंट्स आणि लिमिटेशनचं जर ऍक्च्युअल रिअलायझेशन असेल तर आपल्या अचिव्हमेंट्समुळे आपण हवेत जाणार नाही आणि आपल्या लिमिटेशन्समुळे आपण कुठेतरी मागे मागे राहणार नाही. तर ही ह्युमिलिटी मी बीजे मेडिकलमध्ये शिकलो आणि गेल्या 5-6 वर्षाच्या यूपीएससीच्या प्रवासामध्ये किंवा सामाजिक प्रवासामध्ये जे काही लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटमध्ये जे काही काम चालू आहे, मला कधी वाटलंच नाही की मी बीजे मेडिकलला सोडलं. कारण की दररोज कमीत कमी 10 बीजे मेडिकलच्या स्टुडंटशी सर संभाषण होतं, कॉन्व्हर्सेशन होतं, त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. सो खरंच बीजे मेडिकल खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी माझ्यासारख्या एका छोट्या वक्त्यांना किंवा छोट्या स्टुडंटनं बोलण्या इतपत छोटं बीजे मेडिकल नाहीये. याच्यासाठी कमीत कमी 1000 विद्यार्थी पाहिजेत. त्यांच्या शब्दातून बीजे मेडिकलचं वर्णन आपण करू शकतो. आणि आज या मंगल प्रसंगी आपण सगळे जमलात आणि बीजे मेडिकलनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे. तरी मी एका गोष्टीविषयी बोलू इच्छितो. गेल्या 11 वर्षापासून जे बीजे मेडिकलचा प्रवास पाहतोय, एस्पेशली कोविडपासून आणि कोविडच्या नंतरपासून जे काही चेंज होतोय आणि काही सिम्पटम्स दुर्दैवीरित्या दिसतात, ते म्हणजे मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम आपल्या स्टुडंट्समध्ये. तर पूर्वी मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स कमी का होते आणि आता मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स आपल्या यूजीच्या स्टुडंट्समध्ये, पीजीच्या स्टुडंट्समध्ये का जास्त आहेत, तर त्याचं एक कारण हे असू शकतं की देर इज लॉस ऑफ कम्युनिटेरिझम. म्हणजे सामूहिकता कमी होते, म्हणजे सेल्फ सेंट्रिकपणा वाढतोय, मुलं एकलकोंडे बनतायत आणि एकलकोंडे बनल्यानंतर कुठेतरी त्यांना शेअर करायला कोणीच नाहीये. कदाचित पूर्वी पण 200 जणांची बॅच होती, आता 250 जणांची बॅच आहे. आपण सगळ्यांशी संपर्क नाही साधू शकत, पण त्या 250 मधून कदाचित आपले 2-4 तरी जीवाभावाचे मित्रमैत्रिणी असू शकतात. तर मला असं वाटतं की माझ्या ज्युनियर्स मित्रांनो, मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून हक्कानी सांगू इच्छितो की आपल्या बॅचमेट्समध्ये मिसळायला मागे पुढे पाहू नका, सामूहिकता जपा. कारण की या सामूहिकतेचं खरा फायदा आहे की मेंटल हेल्थ टिकवणं. आणि तुम्ही ऑलरेडी बीजे मेडिकल कॉलेजला आलायत, खूप मोठ्या कॉम्पिटिशन मधनं आलायत, तर इथून पुढे कशाची वरी करायची गरज नाही. तुम्ही नुसतं तुमचे कर्तव्य जरी पार पाडले, तुमचं अटेंडन्स पार पाडलं, क्लिनिकल पोस्टिंग पार पाडलं, तरी तुम्ही ऑटोमॅटिकली आयुष्यात यशस्वी होणार आहात. तर यशस्वी अयशस्वी ही डेफिनेशन तर वेगळी आहे, पण मला असं वाटेल की तुमच्या डेफिनेशननं पण तुम्ही अयशस्वी होणार नाहीयेत. त्याच्यामुळे कुठलीही वरी करायची गरज नाहीये. आणि आमच्या वेळेस जर आम्हाला कुणाला टेन्शन आलं तर आम्ही बिंदास्तपणे आमच्या टीचर्सला भेटायचो, हरीश सरांना भेटायचो, रेसिडेंट्सला भेटायचो, इव्हन आमचे रेसिडेंट्स लोकांशी पण संपर्क होता. तर मला असं वाटतं की तुम्ही लाजू नका आणि एस्पेशली जे रुरल एरियाज मधनं आलेत, लाजरेपणा बुजरेपणा अजिबात मनात ठेवू नका. म्हणजे कॉन्फिडन्स ठेवा आणि सगळ्यांमध्ये मिसळा, आपोआप तुमच्या मेंटल हेल्थचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि पुन्हा एकदा मी खूप खूप ऋणी आहे ऑर्गनायझिंग मेंबर्सचं. कदाचित माझ्यासाठी लाईफचं एक सर्कल कंप्लीट झाल्यावानी आहे. 2012ला लाईफचं सर्कल चालू झालं होतं. या स्टेजनंच मला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये ओळख दिली होती. या स्टेजमध्ये माझ्या सुदैवानं मी 16 नाटकं करू शकलो. त्याच्यामध्ये स्ट्रीट प्लेज आले, एकांकिका आल्या. आणि दुसरं लाईफचं सर्कल कंप्लीट होण्यामागचं कारण की मला ज्यांनी नाटक शिकवलं ते हरीश सर, संजीव कुमार पाटील सर स्वतः त्यांच्या व्यस्त प्रॅक्टिसमधनं, व्यस्त त्यांच्या प्रोफेशनमधनं इथं यायचे, नाटक बसवायचे, आम्हाला नाटक शिकवायचे. तर मला असं वाटतं की नाटकामुळे टीम स्पिरिट, कोऑर्डिनेशन हे सगळं शिकलो. तुम्ही उद्या कुठेही जा, हॉस्पिटलमध्ये जा, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जा, सामाजिक कार्यामध्ये जा, राजकारणामध्ये जा, मला असं वाटतं की टीम वर्क हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये जर कोणी म्हणत असेल, तुम्ही आता उल्लेख केला की LFUचं फाउंडर, पण मला असं वाटतं की जर कोणी असं म्हणत असेल की एकट्या अतुल ढाकणेनं 200 मुलं बनवले, तर हा किंवा कोणत्याही समाजसेवकांनी एकट्यानं हे काम केलं तर हा या पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा स्कॅम असेल. कुठलंही जर मोठं कार्य करायचं असेल तर ते टीम वर्क शिवाय शक्य नाही. त्याच्यामुळं प्लीज, UG इज द बेस्ट प्लेस टू फाइंड आउट युअर गुड टीममेट्स. And still I have my teammates with me since last 11 years and I'm really lucky to have many of you are also present who are in my team. Thank you so much. Thank you, Dean sir. Thank you, Sanjeev Kumar sir. Thank you everyone. Thank you.